पहिला प्रश्न आजचा पहिला प्रश्न आहे की आम्ही चोऱ्या करीत नाही, कुठे दरोडे टाकत नाही, हिंसाचार करीत नाही, तर आम्ही भगवंताची भक्ती नाही केली तर बिघडले कुठे? हा प्रश्न बरेच लोक विचारतात बरं का. की मी लोकांनी चांगलं वागतोय, मी आनंदी जीवन जगतोय, मला या सगळं भक्तियुक्ती करायची गरज काय? कशाला फंदा पडायचा भक्तियुक्ती करायला? किंवा हे करणं, चांगलं वागणं लोकांशी आणि भक्ती करणं याच्यामध्ये काय फरक आहे? का बरेच आपल्याला दिसतं असं की काही भक्त लोक व्यवस्थित वागत नाही कधी कधी, पण काही काही अभक्त असतात तर कधी चांगलं वागतात कधी कधी. दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर काय फरक आहे आपण पाहूया. काही जनावर चांगले असतात. उदाहरणार्थ काही कुत्री कोणाला विनाकारण चावत नाहीत किंवा भंकत नाहीत, किंवा एखादी गाय कोणाला विनाकारण शिंग मारत नाही. आणि यामुळे त्यांना मानव म्हणता येत नाही, कारण ती जनावर आहेत. आहार, निद्रा, भय, मैथून या पलीकडे काही करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे जे लोक फक्त आहार, निद्रा, भय, मैथुन या पलीकडे काही करत नाहीत त्यांना सुद्धा मानव म्हणता येत नाही. कारण शास्त्राप्रमाणे मानव किंवा मनुष्य जन्म म्हणजे जीवसतत्व जिज्ञासा किंवा अथातो ब्रह्म जिज्ञासा. अथातो म्हणजे काय? आता आता आपल्याला मानव जन्म प्राप्त झाला आहे, तर ब्रह्म जिज्ञासा करायला पाहिजे. ती म्हणजे काय? मी कोण आहे, भगवंत कोण आहे, आपला त्यांच्याशी काय संबंध आहे, खरंच आत्मा भगवंत अस्तित्वात आहेत का, इत्यादी. मानवी जीवन फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथुन या प्राण्यांसारख्या 4 क्रियांसाठी नसून आत्म्याच्या उन्नतीसाठी आहे. जे लोक फक्त आहार, निद्रा, भय, मैथुन या वृत्तीमध्येच आपले जीवन घालवतात ते लोक व्यर्थ जगत आहेत. कारण 4 गोष्टी आहार, निद्रा, भय आणि मैथुन प्राणी करतात. आपल्याला जेवण केल्यावर जो आनंद मिळतो तो प्राण्यांनाही त्यांच्या भोजनानंतर मिळतो. झोपल्यावर आपल्याला समजत नाही आपण मऊ गादीवर झोपलेलो आहोत, किंवा प्राण्यांनाही समजत नाही की तो रस्त्यावरील घाणेरड्या जागेवर झोपलेला आहे. त्यामुळे मनुष्य व प्राण्यांची झोपण्याची क्रिया ही सारखीच असते. त्यामुळे मनुष्य व प्राण्यांची त्यामुळे आपणही भयापासून संरक्षण करतो. प्राणी जनावर रस्त्यावर मैथून करतात आणि आपण बंद खोलीत करतो. दोघांनाही मैथुनाचा आनंद सारखाच मिळतो. अशा प्रकारे आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4ही गोष्टी मनुष्य व प्राण्यांमध्ये सारख्याच आहेत. मग दोघांमध्ये कोणता फरक? कोणी म्हणजे प्राण्यांना बुद्धी नसते, पण कुत्रा घरी आला, आपण जर त्याला हट हट म्हणलं, कुत्र्याला समजते की आपण त्या माणसाला नको आहोत, म्हणून तो तिथून निघून जातो. मांजर सुद्धा घरात कोणी नसताना दूध पिते, म्हणजेच प्राण्यांनाही बुद्धी असते, पण त्याची बुद्धी मनुष्य इतकी विकसित नसते. मनुष्य बुद्धीद्वारा विचार करू शकतो की खरंच आत्मा असतो का. रोज सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. 12 तासाचा दिवस, 12 तासांची रात्र असते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू न चुकता एकसारखे चक्राप्रमाणे सुरू असतात. असे कधी होत नाही की सूर्य पूर्वेऐवजी दक्षिणेला उगवला, 12 तासांच्या ऐवजी 2 तास दिवस, कधी पावसाळा व हिवाळा आला नाही, असे होत नाही. मग हे सृष्टीत एवढे आश्चर्यकारकरित्या नियमितपणे करोडो वर्षांपासून होत आहे आणि पुढेही होत राहील. यामागे भगवंत म्हणून कोण नियंत्रक आहे का? खरंच पुन्हा मला जन्म मरण असते का? अशा प्रकारे प्राणी विचार करू शकत नाही. फक्त मनुष्यच अशा प्रकारे विचार करू शकतो. आपण जर एखादे मशीन आपल्या मनाप्रमाणे ऑपरेट केले तर ते मशीन लवकरच बिघडेल किंवा जास्त उत्पादन देणार नाही. आपल्याला जर ते मशीन जास्त काळ व्यवस्थित टिकवायचे असेल किंवा जास्त उत्पादन हवे असेल, तर ज्या कंपनीने ते बनवलेले आहे ती कंपनी त्यासोबत माहिती पत्रक देते. त्याचप्रमाणे आपण ते मशीन ऑपरेट करायचे. त्याचप्रमाणे हे जग किंवा विश्व एका मशीन प्रमाणे आहे. आपण जर या जगात आपल्या मनाप्रमाणे वागलो, उदाहरणार्थ वाटेल ते खाल्ले, उदाहरणार्थ मांस, वाटेल तसे कर्म केले, उदाहरणार्थ भक्तीने आपण जे कर्म करतो ते कर्म, तर आपले जीवन बिघडेल. जेव्हा हे जग भगवंतांनी निर्माण केले तेव्हा त्यांनी आपल्यासाठी माहितीपत्र दिले आहे, आणि ते म्हणजे भगवद्गीता शास्त्र. आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणजेच नियत कर्म करताना भगवंताची भक्ती, भगवंताचे नामस्मरण, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे.
तेव्हाच आपले जीवन यशस्वी होईल. अर्जुनाला युद्धासारख्या बिकट परिस्थितीमध्ये भगवद्गीता ऐकायला वेळ होता. आपल्याला आपल्या रोजच्या कामधंद्यांमध्ये भगवद्गीता वाचायला किंवा हरे कृष्ण महामंत्र जप करायला रोज थोडा वेळ का मिळू नये? कारण मृत्यूनंतर आपल्या खात्यावर जे काही पापपुण्य जमा होते ते किंवा आपण केलेला जप आपल्या सोबत येतो. बाकी सर्व ठिकाणावर पडलेले असते. आपण मरताच क्षणी आपले शिक्षण, पैसा, नातेवाईक, आपली समाजाची स्थिती सर्व काही व्यर्थ होते. फक्त आपण केलेला जप किंवा पुण्यच टिकून राहते. समजा एखादी बँक बंद पडणार आहे, तरीही त्या बँकेत खाते उघडणे म्हणजे मूर्खपणा आहे. दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की आपण तसे मूर्ख आहोत. कारण शरीर रूपी बँक खात्रीने बंद पडणार आहे आणि आपण आयुष्यभर फक्त शरीरासाठीच साठा जमत असतो, आत्म्यासाठी काहीही करत नाही. तर खूप डिटेलमध्ये प्रश्नाचं उत्तर या पुस्तकात दिलेलं आहे की मुळात असे जे म्हणतात की मी चांगलं काम करतो तर मला भक्ती करायची गरज काय आहे. अल्टिमेटली भक्ती कशासाठी करतात तर मुळात या सगळ्याचा गोष्ट आपल्या आधुनिक जगतामध्ये विशेषतः ज्यांनी आपला आजकालचा इतिहास दिला, ज्या विचारवंतांनी आपला इतिहास दिला, ते डाव्या विचारांचे लोक होते ज्यांनी आपला इतिहास आजकाल लिहिलेला आहे, त्यांनी काय अर्थ काढला या पुस्तकांचा, किंवा जे रॅशनलाइज लोक होती, दोन प्रकारच्या लोकांनी धर्माची वाट लावली. एक आहे ते डावे विचारसरणीचे नास्तिक होते, आणि त्या नास्तिकांनी आपला इतिहास दिला. ठीक आहे. आणि त्यांनी काय अर्थ काढला अशा गोष्टींचा की अल्टिमेटली या गोष्टी कशाच्या आहेत, मॉरॅलिटी आणण्यासाठी, लोकांना नैतिकता आणण्यासाठी, लोकांमध्ये चांगुलपणा आणण्यासाठी, एक चांगला व्यवहार लोकांमध्ये व्हावा म्हणून या गोष्टी शास्त्र, ही महाभारत शास्त्र या कथा लिहिल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. आणि दुसरा की ऍक्च्युली जे रॅशनलाइज हिंदू होते, ज्यांनी शास्त्रांचं रॅशनलायझेशन करायचा प्रयत्न केला. ठीक आहे. रॅशनलायझेशन म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे की काही गोष्टी त्यांच्या तर्कबुद्धीला पटत नाहीयेत, लॉजिकली काही गोष्टी पटत नाहीत पुस्तकातल्या, शास्त्रातल्या, म्हणून त्यांनी काय विचार केला की ऍक्च्युअली असं बोललेलं नाही, खरा अर्थ याचा वेगळाच आहे याचा. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी रॅशनलाइज करायचा प्रयत्न केला. त्यामुळं त्यांनी अल्टिमेटली म्हणलं की अल्टिमेटली महाभारतातल्या त्या गोष्टीकडे जास्त बघू नका तुम्ही. अल्टिमेटली महाभारताचा उद्देश काय आहे, किंवा रामायणाचा उद्देश काय आहे, किंवा गीतेचा उद्देश काय आहे, भागवताचा उद्देश काय आहे, की अल्टिमेटली लोकांमध्ये चांगला व्यवहार व्हावा, लोकांमध्ये समता निर्माण व्हावी, बंधुता निर्माण व्हावी, हा उद्देश आहे. ठीक आहे. मग काही लोकांनी विचार केला की जर हे संस्कृत्य होते तर मग धर्माची किंवा गीतेची किंवा भक्तीची गरज काय, काहीच गरज नाहीये. पण इथं खूप सुंदर उत्तर दिले की मुळात आपण जर हे 4 प्रश्न विचारलेत आपल्या स्वतःला तर आपण कोण आहोत, प्राणी. आहार निद्रा भय मैथुन सामान्य पशुभी नराणाम धर्मोही तेषाम अधिको विशेषो धर्मेन ही न पशुभी समानाम. ठीक आहे. आपण धर्म म्हणजे काय जाणलं नाही तर आपण पशु आहोत. आपण 2 हाताचे द्विपाद पशु ज्याला म्हणतात, 2 पायाचे प्राणी आहोत. 4 पायाचे 2 पायाचे प्राणी, फरक एवढा झाला. ठीक आहे. तर हे खूप इलॅबोरेटली उत्तर या ठिकाणी दिलेलं आहेच. ठीक आहे. तर आपण समजून घेतलं पाहिजे की धर्माचा उद्देश मॉरॅलिटी नाहीये. धर्माचा उद्देश हा केवळ सेन्स ग्रॅटिफिकेशन नाही, इंद्रिय भोग नाहीये. ठीक आहे. धर्माचा उद्देश आहे या चक्रातून बाहेर पडणं, आपल्या स्वरूप स्थितीमध्ये येणं, शाश्वत ठिकाणी जाणं, शाश्वत गोष्ट करणं, शाश्वत आनंद प्राप्त करणं. ठीक आहे. हे जाणणं, हे करण्यासाठी आवश्यक गोष्ट करणं म्हणजे धर्म आहे. त्याला म्हणायचं धर्म. ठीक आहे. दुर्दैवाने धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन धर्म अडकून पडला. हा धर्म नव्हे. आजकाल जे धर्म केलं जातं तो म्हणजे धर्म नव्हे. ठीक आहे. शाश्वतेकडे जाणं धर्म. दुसरी गोष्ट, काही लोक म्हणतात धर्मासाठी वेळ नाहीये, जे पण या उत्तरामध्ये त्यांनी ऍड्रेस केलेला आहे, सांगितलेलं आहे. तर जे लोक म्हणतात ना माझ्याकडे वेळ नाहीये, माझं ऑब्झर्वेशन असं आहे, माझं निरीक्षण असं आहे की इंडिया पाकिस्तान क्रिकेट मॅच चालते की नाही टीव्हीवरती, जे लोक म्हणतात मला वेळ नाहीये, ती लोक 8 तास क्रिकेटची मॅच बघतात, सगळी कामं सोडून देऊ. हा 8 तास त्यांना कुठं मिळाला? प्रश्न वेळ नाही, प्रश्न इंटरेस्ट नाही, प्रश्न इच्छा नाहीये, प्रश्न गरज वाटत नाहीये. ठीक आहे. जे गरज वाटते वेळ हा निघतो ऑटोमॅटिक. ठीक आहे. परीक्षा असताना ऑटोमॅटिक अभ्यासाला वेळ निघतो का? गरज वाटते ना, उद्या परीक्षेला अभ्यास केलाच पाहिजे आज. आता त्यावेळी कसं वाटेल मला वेळ नाहीये, त्यावेळी आपण मॅच बघायला जात नाही क्रिकेटची मॅच टीव्हीवरची का? उद्या गरज आहे, नाही केला अभ्यास तर नापास होईल, ही गरज वाटते आपल्याला. ठीक आहे. जॉब असताना आपण एखाद्या विशिष्ट कामामध्ये आहोत आणि आपला लंचचा वेळ निघून गेला, आपण असं म्हणतो मला लंचसाठी वेळ नाही, मला
लंच घ्यायची गरज नाहीये. आपण एवढं ऑब्झर्व होता कामामध्ये की लंचची आपल्याला गरज भासते नाही, पण लंचची गरज होती. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे वेळ हा काढावा लागतो. वेळ नाही असं म्हणतात ना, त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो, तर त्यांना वेळ द्यायचा नसतो. हा फरक असतो. ठीक आहे. तर आपण ज्यावेळी कन्व्हिन्स होतो एखाद्या गोष्टीमध्ये आपली श्रद्धा वाढती, त्यावेळी वेळ ऑटोमॅटिक आपल्या हातनं निघून देतो. हरे कृष्ण. तर काही या प्रश्नासंदर्भात काही चर्चा करायला मला एक मिनिट. प्रसाद प्रबंध काय प्रश्न विचारला वाटतं. हा, संसारात भोग जेवणात मीठ असावे तेवढेच असावे असं म्हणतात. बरोबर आहे. खूप सुंदर कमेंट मारले प्रसाद प्रभूंनी. तर मीठ ही अशी गोष्ट आहे की जास्त पडलं तरी प्रॉब्लेम, न पडलं तरी प्रॉब्लेम. ठीक आहे. म्हणून भगवद्गीता कुठली गोष्ट जास्त करायला सांगत नाही, कुठली गोष्ट कमी करायला सांगत नाही, बॅलन्स करायला सांगते. ज्याला जीवनामध्ये प्रगती करायची काय करायला पाहिजे, आपला इंद्रिय भोग आणि आपली भक्ती बॅलन्स केली पाहिजे. ठीक आहे. इंद्रिय भोग म्हणजे काय, आपल्याला जेवायला तर अन्न खाल्लंच पाहिजे, हा इंद्रिय भोगच आहे एका प्रकारे. ठीक आहे. जगाला अन्न खाल्लंच पाहिजे, जगाला झोप घेतलीच पाहिजे. झोपलो तर आपण तर डोकं दुखून आपल्याला काहीच करता येणार नाही. ठीक आहे. तर म्हणून 6व्या अध्यात काय म्हणले की त्याच्या युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योग भवती दुःख. आहार, निद्रा, स्वप्न हे सगळं बॅलन्स असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये इम्बॅलन्स झाला तर प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. बॅलन्स जर असेल तर आपला जास्तीत जास्त वेळ, आपण उरलेला वेळ हा भक्तिमय कार्यासाठी आपण लावू शकतो. म्हणून प्रभुपाद तात्पर्यात म्हणतात त्या श्लोकाच्या की 6 तासापेक्षा जास्त वेळ आपण झोप घेऊ नये. ठीक आहे. अन्नस्त्री खात बसू नये. दिवसात 2 वेळा खाणं, 2 वेळचं जेवण सफिशियंट आहे आपल्याला. त्या 3 वेळा थोडं थोडं खाणं सफिशियंट आहे आपल्याला. अन्नस्त्री दिवसभर खात बसू नये. अन्नस्त्री गोष्टी खाऊ नयेत, मांसाहार वगैरे वगैरे गोष्टी काय खायची गरज नाही त्या गोष्टी. ठीक आहे. काही डाऊट आहे कोणाचा, काही कन्फ्युजन आहे. ही चर्चा बरेच आपण केली या प्रश्नाची, आज जे आपण डिस्कशन केलं ते काही कोणाला शेअर करायचं आहे. तर ऍक्च्युली लोकांना समस्या काय आजकाल, लोकांना वाटतं धर्म म्हणजे कर्मकांड. ठीक आहे. धर्म म्हणजे कर्मकांड असा अर्थ लोकांनी काढला धर्माचा, की लोक बघतात धर्म म्हणजे काय, देवाकडे जातात काही मागण्यासाठी, काही प्राप्त करण्यासाठी, काही नारायण नाबळे पूजा करतात, कालसर्प पूजा करतात, काहीतरी करण्यासाठी, लग्न व्हावं, वराचं, पोरीचं, घरच्या समस्या दूर व्हाव्यात, नोकरीमध्ये प्रगती मिळावं, प्रमोशन मिळावं वगैरे वगैरे, या गोष्टी होण्यासाठी लग्न करतात, लोक धर्म करतात असा अर्थ लोकांनी काढला, आणि त्यामुळे धर्माला खूप नावं ठेवली गेली लोकांनी. ठीक आहे. पण गीतेमध्ये पहिल्या 6 अध्यायांमध्ये एक शिडी दिली आहे, तर योग शिडी शिडीचा खालच्या सगळ्यात खालची पायरी त्या शिडीची आहे पाशवी जीवन, अॅनिमलिस्टिक प्लॅटफॉर्म. पाशवी जीवन म्हणजे मी जीवन का जगतोय, काय उद्देश आहे हे न जाणता केवळ इंद्रिय भोग करणं. आणि दुर्दैवानं जगातले आज 95% लोक हे पाशवी जीवन जगत आहेत. ते का जगतायत, का मारतायत, काहीच कळत नाही. जन्म घेतला म्हणून जगले, सांगितलं शाळेत जाऊन शाळेत गेले, पास झाल्यावर इतर लोक सायन्सला गेले, जास्तीत लोक इंजिनियर, मी पण इंजिनियर झालो, नोकरी करायची म्हणून नोकरी केली. नोकरी का करायची, लग्न करायचं, लग्न का करायचं, एन्जॉय का करायचं, पूर्वजन्म घालायला, पूर्वजन्माला काय करायचं, त्यांना वाढवायचं, त्यांना काय वाढवायचं, त्यांना त्यांचं लग्न करायला आणि दिवस मरून जायचं. याला म्हणतं पाशवी जीवन. ठीक आहे. त्याच्या वरचा प्लॅटफॉर्म आहे कर्मकांड. कर्मकांडाचा अर्थ काय, तर काही लोकांना कळतं की पाशवी जीवनामध्ये थोडी समस्या आहे. काय समस्या आहे, आपण प्रयत्न केला तरी पण एन्जॉयमेंट मिळत नाहीये, भोग मिळत नाहीये. काय कारण आहे, त्यांना कळतं की काही देवता आहेत या स्वर्गातल्या, त्या देवता आपलं जीवन कंट्रोल करतात. त्यामुळं ते लोक देवतांची पूजा करतात, यज्ञ करतात, देवतांची पूजा करतात. कशासाठी, जेणेकरून हे इंद्रिय भोग मी चांगल्या प्रकारे करू शकेन. जे मी इंद्रिय भोग करतोय ते पापरहित होऊन जाईल. तेव्हा ते देवतांचा स्वीकार करतात, त्यात भगवंताचा स्वीकार करतात. पण उद्देश काय, भगवंताचा स्वीकार करण्याचा, माझी एन्जॉयमेंट मला मिळावी, हा उद्देश. सेवा सेवा करणं हा उद्देश नाही, भक्ती करणं हा उद्देश नाही आहे त्यांना स्वीकारण्याचा. ठीक आहे. हा उद्देश आहे. आणि मग ज्या दिवशी कर्मकांड करून फ्रस्ट्रेट होतो, या कर्मकांडामध्ये सगळे अभिषेक करणं, नारायण नागबळी करणं, हे करणं, ते करणं, ती पूजा, ही पूजा, ती पूजा, हा यज्ञ, ते व्रत, ते व्रत, ते व्रत, हे सगळं असतं त्यामध्ये.
कर्मकांड करणं लोक ज्या फ्रस्ट्रेट होतात, बापरे एवढं करणं मला काय कंटिन्युअस एन्जॉयमेंट मिळत नाहीये, मध्ये परत ती त्याच्यामध्ये परत खंड येतोच आहे. मग मनुष्य या 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 सिद्धांत या निष्कर्षाला येतो की ऍक्च्युली या सगळ्याचा उद्देश आहे की या सगळ्यात बाहेर पडावं. हे एन्जॉयमेंट इटर्नल नाहीये, मला काही शाश्वत जीवनाकडे बघायला लागेल. पण अजूनही तो एन्जॉयमेंटशी अटॅच आहे आणि ऍक्टिव्हिटीशी अटॅच आहे. त्याला म्हणजे सकाम कर्मयोग. सकाम कर्म म्हणजे कर्मकांडच आहे, फक्त फरक काय त्याला कळून चुकलं की यातनं मला खरोखर एन्जॉयमेंट मिळणार नाहीये, मला यातनं बाहेर गेलं पाहिजे. आणि मग मनुष्य सकाम कर्मयोगात प्रगती करतो, त्यावेळेस निष्काम कर्मयोग. आपला श्लोक आहे ना गीतेमध्ये, कर्मण्येवा अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. निष्काम कर्मयोगाचा श्लोक आहे. याचा अर्थ काय, आपण ऍक्टिव्हिटी अटॅच आहोत, ऍक्टिव्हिटीशी आपण आपल्याला पाहिजे ती ऍक्टिव्हिटी मनासारखी करायची इच्छा आहे, काम करायची इच्छा मनासारखं, पण आता त्यातनं मिळणारा रिझल्ट जो आहे, त्यातनं मिळणारं फळ जे आहे, त्या फळाशी मी आता आसक्त नाहीये. ते फळ मी भगवंतांना अर्पण करत आहे निष्काम कर्मयोग. आणि मनुष्य यातनंही थोडा पुढे जातो, तो ज्ञान स्तरावरती जातो. ज्ञानयोग म्हणजे काय, तर मला ऍक्टिव्हिटी करायची इच्छा नाहीये आणि मला कुठल्याही प्रकारे कर्मफळाची पण इच्छा नाहीये, मला फक्त तत्वावरती ध्यान लावायचं आहे. ज्ञानाद्वारे तत्वावरती ध्यान लावायचं आहे. उद्देश काय, या सगळ्यात मला मुक्त व्हायचं आहे. ऍक्टिव्हिटी करून मी फसतोय, मला कळून चुकतो, म्हणून मला मुक्त व्हायचं आहे, मोक्ष प्राप्त करायचं आहे, सायुज्य मुक्ती प्राप्त करायची, भगवंताशी एकरूप व्हायचं आहे. त्याला म्हणतात ज्ञानयोग. त्याच्या वरच्या स्तरावर आपण गेलो तसं अष्टांग योग. का अष्टांग वरच्या स्तरावर काय, कारण का अष्टांग योगामध्ये भगवंताच्या स्वरूपावर ध्यान आहे, परमात्म्यावरती ध्यान आहे भगवंताच्या, त्याला अष्टांग योग म्हणतात. त्याच्यावरचा स्तर आहे तो आहे भक्ती योग, ज्याच्यामध्ये भगवंताच्या स्वरूपाची, भगवंताची सेवा करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, सर्वोच्च स्तर आहे भक्ती योग. ठीक आहे, तर आपल्याला या खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत एक स्टेप बाय स्टेप जायची गरज नाही. 10व्या मजल्यावर जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक एक पायरी चढत जावा, पण तिला बराच वेळ लागेल. सोपा उपाय काय 10व्या मजल्यावर त्याचा, लिफ्ट. लिफ्टमध्ये बसा, दरवाजा बंद करा आणि 10 नंबरचं बटन दाबा. थोड्याच कालावधीमध्ये आपण टॉपला पोहोचू. आपण जी भक्ती करण्याचा प्रयत्न करतो इस्कॉन मध्ये किंवा 4 प्रामाणिक संप्रदायांमध्ये, ती भक्ती म्हणजे सध्या आपण ज्या स्तरावर आहोत ती म्हणजे आपण लिफ्ट मध्ये बसलो आहोत. आपण अजून त्या टॉपला गेलेलो नाही आहोत, पण ती लिफ्टनं तो स्तर खाली आणला आपल्याला. आपण बसून आपण जर त्या लिफ्ट मध्ये खाली आलो नाही, आपण एकच करायचं, लिफ्ट मध्ये बसायचं आहे आणि खाली उतरायचं नाही, करत राहायचं, लिफ्ट मध्ये थांबणं चालू ठेवायचं आहे. तर सहजच आणि लवकरच आपण 10व्या मजल्यावरती म्हणजेच भक्ती योगावर, शुद्ध भक्ती स्तरावरती किंवा प्रेम भक्ती स्तरावरती पोहोचू, जिथं आपल्या भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन, प्रत्यक्ष सेवा करायची संधी मिळेल. जिथं मिळणारा आनंद हा सागरातल्या, तिथं आनंद सागर आहे आणि त्या सागरातला एक थेंब हा अनंत कोटी ब्रह्मानंदापेक्षाही श्रेष्ठ आहे. ठीक आहे, ही आहे योग शिडी. ठीक आहे, तर आपल्या अजय प्रभूने प्रश्न विचारलाय, एक मिनिट. आजच्या जीवनात मनुष्य असा विचार करतोय की भक्ती करणे वयोवृद्ध माणसाचे काम आहे. तरुणपणामध्ये मनुष्य एन्जॉय करण्याचा विचार करतो, परंतु वृद्ध झाल्यावर आजारपण, शरीर साथ देत नाही. अशा स्थितीने व्यक्ती भगवत करू शकत नाही. थँक्यू अजय प्रभू. सो तुम्ही तरुण आहात, तुमच्याकडे एक्सपेक्टेड काय आहे की भक्ती करणं, नियमांचं पालन करून जास्तीत जास्त वेळ भक्तीसाठी देणं. ठीक आहे, लोकांची धारणा कॉमन रीती असते, जिने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन, जाय जाय जवानी फिरणं आहे. आता जवानी आहे, एन्जॉय करून घ्या. विशेषतः आम्हाला म्हणतात लोक, अरे आता कुठं ब्रह्मचारी म्हणतोस, एन्जॉय करून घे, बस गर्लफ्रेंड लागून फिर, आता हे कर ते कर ते कर. हे काय ब्रह्मचारी म्हणायचं वय आहे का, भक्ती करायचं वय आहे काय पूर्णपणे? थोडा वेळ केलं ठीक आहे, हरकत नाही, दिवसभर भक्ती करताय काय हे, असं म्हणतात लोक. पण त्यांना हे माहित नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे, कुठला कधी कोविड-19 घुसेल घशामध्ये, कधी जीव जाईल आपल्याला कल्पना नाही आजकाल. ठीक आहे, कधी कोणाचा ऍक्सिडेंट होईल आणि जीव जाईल, कल्पना नाही. पुढच्या क्षणी जीव कधी आपला जाणार आहे का नाही आपल्याला माहित नाही. त्यामुळं बेटर वे प्रत्येक क्षण आपण भक्ती योगामध्ये किंवा भक्ती मार्गामध्ये वापरायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सो थँक्यू अजय प्रभू फॉर दिस कमेंट. तर हेमंत चेतनबरोबर खूप छान सांगितलं आता की ऍक्च्युली खऱ्या अर्थानं कोण एन्जॉय करतं, भक्त एन्जॉय करतं खऱ्या अर्थानं. अशी कुठली पार्टी आहे जगामध्ये ती सकाळी 4:30ला उठून डान्सिंग करते?
कुठली पार्टी अशी का सकाळी 7:30 सुरू होती, ठीक आहे, 7:30 जोरदार डान्सिंग कीर्तनामध्ये, मंगल आरतीमध्ये, सकाळी 7:30 सकाळी 7ला पण गुरुपूजेमध्ये धमाकेदार डान्सिंग गुरुपूजेमध्ये, ठीक आहे. अशी कुठली पार्टी याची वर्षात 4 वेळा ट्रिपला जाते? असे कुठले लोक आहेत कर्मी लोक वर्षात 4 वेळा ट्रिप करतात? यावर्षी तिरुपती, पुढच्या वर्षी वृंदावन, त्याच्या वर्षी मायापूर, त्याच्या वर्षी जगन्नाथपुरी, मग श्रीरंगम, उज्जैन. आपण करूया सगळ्या यात्रा, मी बोलतोय त्या यात्रा करूया सगळ्या, ठीक आहे. ऋषिकेश, वर्षात 4 वेळा, ठीक आहे. तर मला आमच्या गौर गोपालपूर एकदा म्हणलं होता की तुम्ही किती वेळ काम करता, किती वेळ एन्जॉय करता? तर गौर गोपालपूर म्हणले आम्ही एन्जॉयच करतो म्हणले, आणि एन्जॉय करण्याच्या मध्ये थोडं काम करतो म्हणले, ठीक आहे. आमचं काम काय, यात्रा करणं, फिरणं, भक्ती करणं, डान्सिंग करणं, प्रसाद घेणं, जप करणं, आमची एन्जॉयमेंट असते दिवसभर. आणि मग मधल्या काळामध्ये एन्जॉयमेंटच्या मध्ये थोडं कामही करतो, ठीक आहे. बाकी लोक कामाच्या मध्ये एन्जॉयमेंट करतात, आपण एन्जॉयमेंटच्या मध्ये काम करतो. सो भक्ती असा मार्ग आहे की स्टार्ट टू एंड एन्जॉयमेंटच आहे. श्री प्रभुपादांनी प्रश्न विचारला की तुम्ही ब्रेक कधी घेता, रिलॅक्सेशन कधी करता? थोडस प्रभुपाद काय म्हणले, आमचं प्रत्येक ऍक्टिव्हिटी ब्रेकच आहे, प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही एन्जॉयमेंटच आहे. गीतेमध्ये म्हटलं ना, सुसुखम कर्तव्य. आणि ज्ञान मार्ग असा आहे, क्लेशाधिकतर स्तेषाम अव्यक्त आसक्त चेतसा. तो क्लेशमय मार्ग आहे, गीता सांगते दोन्ही गोष्टी. 12 श्लोक क्लेशाधिकतर स्तेषाम, आणि तेच 9 2 श्लोक सुसुखम कर्तव्य. भक्ती कशी आहे, सुखमय आहे, आनंदमय आहे. हा फरक आहे भक्ती आणि ज्ञान मार्ग, हित मार्गांमध्ये. आणि कोणाचा प्रश्न आहे? काय प्रश्न आहे? मला प्रश्न कळला नाही. भगवंतांबद्दल थोडक्यात सांगा, म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणतात? भागवतम बद्दल प्रभूजी क्वेश्चन रिपीट करता का तुमचं? म्हणजे भागवतम बद्दल थोडक्यात सांगा, काय काय त्याच्यामध्ये, आणि म्हणजे काय अपराध घडू नये वाचताना किंवा आणखी काही, तर त्याच्यासाठी काय रूल्स वगैरे काय? ओके. तर भागवतम असा ग्रंथ आहे की जो समाजात आपण जर कॅटेगरी वाईज बघायला गेलं तर भगवद्गीता म्हणजे कॉलेजचं शिक्षण आहे, ठीक आहे. इतर धर्मग्रंथ म्हणजे शाळेत शिक्षण आहेत, ठीक आहे. 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी हे म्हणजे इतर धर्मग्रंथ आहेत, पुराण किंवा उपनिषद वगैरे वगैरे वगैरे. गीता म्हणजे काय आहे, आपली डिग्री आहे, ग्रॅज्युएशन, पदवी शिक्षण, ठीक आहे. त्याच्यामध्ये क्लिअर आत्मतत्व क्लिअर कळतं, परमात्मा म्हणजे काय क्लिअरली कळतं, भगवान म्हणजे काय क्लिअरली कळतं. आणि अल्टिमेटली जसं एमबीबीएसच्या एंडला बोनाफाईड प्रॅक्टिस करायला परवानगी दिली डॉक्टरला, तसं भगवतीच्या एंडला आपल्याला भक्ती करायला परवानगी दिली भगवान, की आपण भक्ती करू शकतो. पण भक्ती कशी करायची, त्याच्या केस स्टडी काय काय आहेत, अशी कोण लोक ज्यांनी भक्ती केली आणि त्यांना काय रिझल्ट मिळाले, ज्यांनी भक्ती केली नाही त्यांची अवस्था काय झाली, ज्यांनी एन्जॉयमेंट करायला गेली त्यांची अवस्था काय झाली, त्याचा केस स्टडी आहे. हे सांगणारं पुस्तक म्हणजे श्रीमद भागवतम, ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा उच्च शिक्षण असं म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. हे पुस्तक असं आहे, हे पुस्तक सर्वांसाठी आहे, ठीक आहे. कोणी म्हणतील की मी खूप नवीन नवीन आहे, मला अजून भक्ती म्हणजे काय कळत नाहीये, मी इंद्रभोगात खूप गुंतलेलो आहे, तर भागवतामध्ये श्लोक येतो. हे भागवत पुस्तक कोणासाठी आहे? सोहम नृणाम क्षुल्ल सुखाय दुःखम महद्गतानां विरमाय तस्य प्रवर्तये भागवतम पुराणम यदा साक्षात भगवान ऋषिभ्य. सोहम नृणाम क्षुल्ल सुखाय दुःखम, ठीक आहे. जगामध्ये मिळणारं सुख हे क्षुल्ल आहे, क्षणिक आहे, तुच्छ आहे, ठीक आहे. पण ते सुख मिळवायच्या नागात काय होते, दुःख मिळते. आणि हे सुख आणि दुःखामध्ये काय करतात लोक, महद्गताना विरमाय तस्य, छोट्या सुखासाठी ते भरपूर दुःख घेतात आणि ते दुःख मिळाला ते रगडतात आयुष्यभर. उदाहरण द्यायचं झालं तर रसगोल्ला खाल्ल्यावरती किंवा आईस्क्रीम खाल्ल्यावरती किंवा आंबा खाल्ल्यावर, मँगो आईस्क्रीम खाल्ल्यावरती एन्जॉयमेंट मिळते की नाही? हो मिळते, निश्चित मिळते. पण तुम्हाला म्हणलं मी की त्या मँगो आईस्क्रीमची किंमत आहे, एका कपची किंमत आहे 1 कोटी रुपये, तर ती किंमत नाही घेऊ शकणार. पण लोक काय करतात, अरे 1 कोटी रुपये किंमत आहे आईस्क्रीमची, तर
मी रगडीन, मी कष्ट करीन आणि 1 कोटी रुपये मिळवीन आणि मग ते आईस्क्रीम खाईन. मग एवढं 1 कोटी रुपये एकच कप आईस्क्रीम मिळाला, काय वाटतं, जिभेची अजून लालसा वाटती, अजून 1 कोटी रुपये मिळाला, परत रगडा, परत रगडा, परत कष्ट करा. हे चक्रामध्ये ते अडकून पडतात. अशा लोकांसाठी काय सांगितलंय, प्रवर्तये भागवतम पुराणम पिता साक्षात भगवान ऋषीभ्या. भगवान व्यासदेव ऋषींनी हे पुराण साक्षात सांगितलेलं आहे आपल्याला, जे लोक या स्तरावरती आहेत. आणि दुसरं, भागवतम कोणासाठी आहे, भागवतम अशा लोकांसाठी आहे जे ज्ञानी आहेत किंवा जे मुक्त लोक आहेत, आत्माराम लोक आहेत. ठीक आहे, आत्मारामश्च मनयो निर्ग्रंथोपे उरुक्रमे कुर्वन्ते आहे तो की भक्तम इत्थम भूतगुण हरी. जे आत्माराम लोक आहेत, स्वतः मुक्त मानतात, जे ज्ञानी मानतात, आध्यात्मिक मानतात, तेही लोक भगवंताकडे आकर्षित होतात, ते भगवंताच्या गुणांकडे आकर्षित होतात. कोणी म्हणजे शुद्ध भक्त झालोय, मला भगवंताचं दर्शन झालंय, प्रत्यक्ष भगवान पाहतोय किंवा शुद्ध भक्ती स्तरावर मी आलेलो आहे, आता मला भागवत वाचायची गरज नाही. तुमच्याकडे कोणी असेल असते तर ते म्हणू शकेल असं. पण अशा लोकांना भागवत दिले. भागवत काय म्हणतं, निगमकल्पतोर गलितम फलम सुखमुखात अमृत द्रव्य संमितम पिबत भागवतम रसमालयम मुरहो रसिक भुई भावुकाहा. जे रसिक भक्त आहेत, जे भक्तीच्या सर्वोच्च स्तरावरती गेलेले आहेत, ते लोक सुद्धा हे भागवतमचं पान करतात, भागवताचा रस पितात. का? त्यांच्यासाठी हे भागवतम म्हणजे काय, सर्व वेदांचं मॅच्युअर फ्रूट आहे, परिपक्व फळ आहे. म्हणजे काय, आंब्याचं झाड आहे, पण आंब्याचं झाडाचं परिपक्व फळ काय, हापूस, देवगडचा हापूस आंबा, एवढा मोठा हापूस आंबा, हे परिपक्व फळ आहे. आणि त्या आंब्याचे परिपक्व फळ काय आहे, आंब्याचा आमरस. आंब्यामध्ये पण कोय असते, नको असते आपल्याला, पण आंब्याचा आमरस जेव्हा काढतो आपण, ते आमरस हे परिपक्व फळ आहे. म्हणजे आमरस पिबन्ति रसमालयम, तो आमरस ते लोक पित असतात. चैतन्य महाप्रभू स्वतः सर्वोच्च भक्त होते आणि भगवंत होते सुद्धा, ते सतत भागवतांचं श्रवण करायचे. एक कथा ऐकली परत ऐकायचे, प्रत्येकाचे ते भागवतामध्ये मग्न होतात, मत्त होतात. ठीक आहे, असे भक्त. ठीक आहे, तर हे आहे श्रीमद भागवतम. ठीक आहे, आणि भागवतम असा अपराध होऊ नये त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर 3 गोष्टी आपण केल्या पाहिजे. सगळ्यात पहिला आपण हे जाणलं पाहिजे की भागवतम असा आपला अपरोष काय असला पाहिजे की मला काही माहित नाहीये, मला काहीही माहित नाहीये, या भावनेने आपण भागवताकडे अप्रोच झालं पाहिजे. दुसरं, भागवतम मधल्या काही घटना मला कळल्या नाहीत, तर काही प्रसंग गोंधळून गेलो, तर ते भागवतम खोटं आहे हे आपण समजू नये, ते खरं आहे. आणि ते काय आहे ते समजण्यासाठी आपण योग्य गुरुकडं, योग्य टीचरकडं, योग्य भक्ताकडे आपण अप्रोच झालं पाहिजे आणि त्याला तो प्रश्न विचारला पाहिजे. ठीक आहे, आणि तिसरं, भागवतम मध्ये सांगितला घटना कुठल्याही प्रकारे, कधी कधी असं भागवतम दिले की एकदा आपण भागवताचं नाव घेतलं की आपण सर्वोच्च स्थिती प्राप्त करू शकतो वगैरे वगैरे. मग आपण म्हणू, अरे माझं तर होत नाही असं, मी रोज नाव घेतोय पण मी लगेच उच्च स्थितीला जात नाहीये, हायेस्ट गोष्ट मला मिळत नाही अजून. याचा अर्थ भागवतम काही पोएटिक आहे का, काही कवी न रचलेल्या गोष्ट आहे का, की कधी कधी कवी म्हणतो ना कवितेमध्ये, हे म्हणजे असं असेल, हे म्हणजे तसं असेल, जे कविता करतात ना माहितीये, काव्यात भाषा असते कधी कधी. भागवतम जरी काव्य असलं तरी ते सत्य आहे, त्यात कुठल्या प्रकारे उपहास नाहीये, त्यात कुठल्या कल्पना केलेली नाहीये, जे आहे ते सत्य आहे. ठीक आहे, आणि माझी अवस्था कशी आहे, जसं पाण्यात बुडलेला मनुष्य जेव्हा आपण त्याला मुंडकं बाहेर काढतो पाण्यातनं, त्याच्यात फक्त एकच गोष्ट पाहिजे होतं, म्हणजे श्वास. श्वासाची गरज असते. जसं भागवत मी वाचतोय, का वाचतोय, का मला याची अत्यंत गरज आहे, ही जर नाही घेतलं मी तर मी तडफडीन. आजच्या काळामध्ये भक्तीची अत्यंत मला गरज आहे, आणि भक्ती भागवत वाचून मी अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. ठीक आहे, अधिक मी भक्ती दृढ होऊ शकतो, भक्ती मी रिलीज करू शकतो भागवत वाचून. तेव्हा ही भक्तीची गरज असं मला जगताना हवेची गरज आहे. या भावनेनं आपण अप्रोच झालो तर भागवतांचा अपराध होत नाही, आणि भागवत आपण रिलीज करू शकतो, भागवताचा रस आपण खऱ्या अर्थानं एन्जॉय करू शकतो. गणेश प्रभू, ओके. अजून काय शंका आहे कोणाला? कारण 2:32 आहेत, पुढचा प्रश्न आपण आज घ्यायला नको, उद्या घेऊ आपण. हरे कृष्णा, करुणा माताजी, स्वागत आहे तुमचं सत्रामध्ये आपल्या. अच्छा,
हरे कृष्णा. हरे कृष्ण. स्वागत आहे. काय शंका आहे तुम्हाला? नाही. नाही ना? नाही. येत राहा रोज, आणि कधी काय शंका असेल तर विचारत राहा. असं घाबरायची गरज नाही. हो नक्की. हो. तुम्ही आपल्या ग्रुपवरती आहात का? हे प्रश्न ग्रुपवरती? नाही प्रभूजी, मी नाही. लिंक पाठवलेली ग्रुपला. अजय प्रभू त्यांना आमच्या नंबर द्या, आपण ऍड करू. झेडपी स्कूलचा जो ग्रुप आहे ना त्याच्यावर मी लिंक पाठवलेली. ज्यांना जॉईन ओके, व्हायचं ओके. असेल त्यावर होऊ शकता. ओके, हरकत नाही. हो. ओके, काय कोणाला शेअर करायचं आहे? प्रसाद प्रभू, तुमचा काय अनुभव शेअर करायचा तुम्हाला? नाही. हरे कृष्ण प्रभूजी. ओके, तर मग आपण आपलं सत्राचं थांबू. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद की खूप मोठ्या संख्येत तुम्ही येत आहे आणि उत्साहानं भाग घेत आहे चर्चेमध्ये आपल्या. ठीक आहे, केव्हाही कुठल्याही क्षणी काही तुम्हाला गोंधळ झाला, काही विशिष्ट गोष्ट पाहिजे असेल, कुठल्या गोष्टी स्पष्टीकरण पाहिजे असेल तर ग्रुपमध्ये टाकू शकता किंवा या सत्रामध्ये विचारू शकता. व्हॉइसवरती, व्हॉट्सअपवरती व्हॉइस प्रश्न विचारू शकता किंवा रिटर्नमध्ये प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, 24 तास त्या ग्रुपवरती आम्ही उपलब्ध आहोत, उत्तर द्याल तुम्हाला. ठीक आहे, आम्हाला जेवढं ज्ञान आहे तेवढंच, त्याच्यापेक्षा आमच्या ज्ञानापेक्षा जास्त उत्तर तर देऊ शकणार नाही. जेवढं आम्हाला माहिती आहे त्यात तेवढं उत्तर आम्ही निश्चितच मला द्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे, हरे कृष्ण. तर आपण हरे इथं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे राम.